शेतकरी मित्रांनो, तुमचे देखील आधार कार्ड त्यासोबतच फार्मर आयडी 5 वर्षासाठी ब्लॉक केले जाईल आणि तुम्हाला सरकारच्या द्वारे मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही हे केलं असेल तर। आता बळीराजा म्हणजेच की मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत एक सुधारित GR आला आहे आणि या GR मुळे आता अनेक शेतकऱ्यांबाबत त्या ठिकाणी कठोर निर्णय घेण्याचे सरकारच्या वतीने ठरले आहे। यामध्ये जे शेतकरी अतिक्रमण असेल, ज्यांनी अतिक्रमण केले असेल, त्यांना त्यांचे आधार कार्ड त्यासोबत फार्मर आयडी 5 वर्षासाठी ब्लॉक करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तसा शासन निर्णय अथवा GR देखील काढण्यात आलेला आहे। आता हा शासन निर्णय नक्की काय सांगतोय, कोणत्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे आणि यामधून कोणकोणते शेतकरी त्या ठिकाणी पात्र असतील, ज्यांचा यामध्ये मोठे नुकसान होणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। याबाबत आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की योजना मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पानंद किंवा शेत पानंद रस्ता योजना ही आम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणार आहोत। शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ता खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि अनेकदा हा रस्ता अडवला जातो किंवा विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने रस्त्याची अडवणूक केली जाते आणि या अडवणुकीमुळे शेत रस्ता मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असतात आणि यावर वारंवार प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु हा तोडगा निघत नाही। कारण आपण पाहतो की तहसीलदार असेल किंवा विविध पद्धतीने त्या ठिकाणी येऊन देखील अडचणी येतात, शेतकरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणीमध्ये येत असतो। मग यासाठीच सरकारच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचा सुधारित GR देखील आपण लगेच पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हा GR असणार आहे मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना। या योजनेच्या सुरू करणे व ती राबवण्याबाबत सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा दिनांक 25 मार्च रोजीचा GR आलेला आहे आणि या GR मध्ये काय सांगितले तर बघा, अतिक्रमणाबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे। तर अतिक्रमणाबाबत यामध्ये काय सांगितले तर बघा, गाव नकाशावर दर्शवण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या गाव नकाशावर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील त्यांनी अतिक्रमण केले असेल तर त्याला 7 दिवसांमध्ये ते अतिक्रमण काढण्याबाबत तहसीलदार यांच्याकडून त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे की 7 दिवसांमध्ये तुम्ही याचे अतिक्रमण पूर्णपणे काढून घ्यावे। या संदर्भात नोटीस देखील येणार आहे आणि ही नोटीस येऊन जर त्या शेतकऱ्याने जर हे अतिक्रमण काढले नाही तर काय होणार, तर काय होणार बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सदर व्यक्तीचे शेतकऱ्यांचा एजा करणाऱ्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे। अशा रस्त्यांवर संबंधित शेतकऱ्यास पीक लागवड देखील करता येणार नाही। जो रस्ता असणार आहे त्या रस्त्याच्या आसपास म्हणजेच की समजा रस्ता मंजूर झाला तर रस्त्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारची पिकांची लागवड देखील करू शकत नाही आणि जर तुम्ही हे केलं तर यामध्ये स्पष्टपणे बघा, तसेच सदर रस्त्यांचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी 5 वर्षाकरिता त्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी ब्लॉक करण्यात येईल व शासनाच्या विविध योजनांचे लाभ व कोणताही शासकीय मदत मिळण्यापासून अपात्र ठरणार आहे। म्हणजेच की याबाबतचा कडक निर्णय घेण्यात आलेला आहे। 5 वर्षांसाठी तुमचे आधार कार्ड ब्लॉक केले जाईल, तुमचे फार्मर आयडी ब्लॉक होईल, सरकारच्या वतीने मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ सदरील शेतकऱ्याला दिला जाणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असेल त्याच्यासाठीचा हा नियम असणार आहे। मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची पानंद रस्त्यांबाबतची मागणी असते। पानंद रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी शेतकऱ्यांना येतात आणि यासाठी सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील वर्षापासूनच या बळीराजा पानंद रस्ते योजनेबाबत विविध प्रकारच्या मीटिंग घेतल्या होत्या। कशा पद्धतीने आपल्याला कार्यवाही करता येईल, कोणत्या पद्धतीने अंमलबजावणी करावी लागेल, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर त्या संदर्भात असे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याकरता चांगला रस्ता मिळावा, हा या मागचा उद्देश असणार आहे। आपण पाहतो आहोत की विविध ठिकाणी या पानंद रस्ते असेल किंवा शेती रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडणं देखील होत असतात, वाद असतात। कारण शेतकऱ्यांचं काय होतं की जमीन देण्यावरून किंवा जो दोन्ही बाजू शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी समेट घडत नाही आणि हा समेट न घडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी जो पुढे आहे म्हणजे ज्याला त्या रस्त्याची गरज असते त्याला हा रस्ता मिळत नाही किंवा जेव्हा ऊसाला त्याच्या ऊस असेल किंवा कोणत्याही त्याची फळबाग असेल आणि त्या फळबागाला ज्यावेळेस नेण्याची वेळ येते मार्केटमध्ये तेव्हा रस्ता हा मोठा लागतो, कारण वाहनं येत असतात आणि या वाहनांना मोठ्या प्रमाणावर अडचण येतात। अशा पद्धतीने विविध तक्रारी शेतकऱ्यांच्या येत होत्या आणि यावर मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री सर्वांच्या वतीने हा तोडगा काढण्यात आला आहे। या संदर्भातील GR देखील आलेला आहे। त्यासोबत अजून यामध्ये काय सांगितलं तर बघा, इतर
इतर प्रस्तुत योजना राबवण्याकरता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, जे शेतकरी, आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वतःहून त्यांची जमीन पाणंद रस्त्याकरता देतील, म्हणजे जे शेतकरी तयार होतील की बाबा ठीक आहे आमची जमीन पाणंद रस्त्याकरता घ्या, तर त्यांच्यासाठी काय आहे, तर सदर जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या जमिनीची किंवा त्या क्षेत्राची हक्कसोड करावी लागणार आहे. त्यानंतर सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहून घेणार म्हणून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच नोंदणीकृत अभिलेखाची नोंद सदर शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर घेण्यात येईल. म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जे काही क्षेत्र तुमचे जाईल त्या क्षेत्राची हक्कसोड करावी लागेल. ते क्षेत्र ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून तुम्हाला द्यावे लागेल. या संदर्भातील महत्त्वाचा हा GR असणार आहे. आणि या GR नुसार आता जर एकदा तुम्ही ते क्षेत्र पाणंद रस्त्यासाठी दिले तर तुम्हाला ते क्षेत्र परत मागण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार देखील राहणार नाही. अशा संदर्भातील हा महत्त्वाचा GR आलेला आहे. आणि या GR संदर्भात आता लवकरच याची कार्यवाही देखील सुरू होणार आहे. म्हणूनच ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे, कारण सरकारच्या वतीने कठोर पावले उचलायला सुरुवात केली गेली आहे. परंतु याचा फायदा नक्कीच जो पुढचा शेतकरी असतो त्याला होतो का, त्याचा रस्ता अडवल्यामुळे त्याला देखील मोठ्या अडचणी येत असतात. तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं, हा कठोर निर्णय होत आहे का? कारण अनेक शेतकऱ्यांचं मत आहे की आमचे आधार कार्ड ब्लॉक केले किंवा आमचे फार्मर ID ब्लॉक केल्याने आमचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. हा निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला आणि हक्काच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.